चलो चलो फास्ट, उशीर होतोय. सो आता आम्ही चाललो आहोत परीचा स्केटिंग समर कॅम्प डे 3. बघूयात आज काय प्रोग्रेस आहे. आणि आम्हाला थोडासा उशीर पण झाला आहे. सो चला, प्रेस द बटन. आहे का? चल 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 चल, दाब लवकर. हां, सो आम्हाला थोडासा उशीर पण झाला आहे, म्हणून पटापट पटापट जाऊयात. गरम पण खूप आहे, हो की नाही? असं वेड्यासारखं नाही वागायचं. तू वेडी आहेस का? मग तुला असं शिकवते का मी करायला? मग कुठून शिकते तू? बिहेव, ओके, नाईसली. हां, चल. छान बोलायचं, तोंड वाकडं करून बोलायची खरंच गरज आहे का? हां, नाऊ यू आर अ 5 years old गर्ल, नो? सो हाऊ यू शुड टॉक? हां. सो पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत. पटकन गाडी काढूयात आणि जाऊयात. सो परी असते त्यामुळे हळूहळू गाडी चालवावी लागते एकदम. सो आज 5-10 मिनटं लेट होणारच आहे असं वाटत आहे, बट लेट सी. ओके. आणि आज परी काहीतरी छान छान शिकणार आहे, माहिती आहे तुम्हाला? येस. सो मदर्स ऑन ड्युटी हॅपीली. ओके, चला. सो इथे माझी गाडी आहे. सो दिस इज माय ॲक्टिवा आणि आपण जाऊयात आता. सो गाडीची चावी विसरली होती, म्हणून परीला स्केटिंगसाठी रेडी केलं आणि खाली बघायला आले. सो चावी आहे. खूप घाई झाली आज आमची. सो म्हणून हे सगळं थँक गॉड, कारण का ह्याच्यामध्ये माझ्या घराच्या सुद्धा चाव्या आहेत. सो डिफिकल्टी नको म्हणून. सो भेटली आहे फायनली चावी. आणि आता परत आपण परीकडे जाऊयात, थोडंसं बसूयात तिच्यासोबत आणि बघूयात आजची तिची प्रोग्रेस काय आहे. सो ते सगळं काही जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करेल. सो स्टे ट्यून आणि व्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा. आम्ही घरी पोचलेलो आहोत. आमची गाडी आम्ही पार्क केलेली आहे तिथे. सो आता जाऊयात घरी आणि घरी बघूयात ही छोटीशी लिटल एंजल दिवसभरात काय काय करते आहे. सो परी आपल्याकडे कार्ड नाही आहे, पण मग कोण उघडणार दरवाजा? चल, तू तुझं जम्प करायचा विदाऊट एनी सपोर्ट. ओके, चल. सो ही आहे ना, ही मंकी, हिला ना इथे उड्या मारायच्या असतात अशा, असं मारायचं असतं हिला. सो म्हणून हिला इथून यायला जास्त आवडतं. नुसतंच उड्या मारायच्या. सी, आणि थकत नाही, अजिबात थकत नाही ती मुलगी. ती फक्त काही गोष्टींनाच थकते, खूप थकते, हो की नाही? आता घरी जाऊन तिला आईस्क्रीम देऊयात आपण. थोडंसं गरम होतं ना, सो मग थोडंसं तिला पण फ्रेश वाटेल. सो आता आपण जाऊयात घरी. ओके. हाऊ वॉज द डे? कसा होता स्केटिंगचा डे? छान होता. किती छान हवा सुटली आहे ना, नॅचरल. ते बघ परी, ते बघ फ्लावर्स. जा, हात नको लावू. हा,
म्हणजे हे नको करू. किती छान ना. नको घे घे ट्रीवरून एक घे, पण वेस्ट नाही करायचं. ट्रीवरचा घे, ट्रीवरून घे. एकच घे. हा एकच घे फक्त. हा चल मस्त ना. हा मंदिरात नको, घरी दे. घरी बाप्पाच्या ह्याच्यात ठेव. ओके. चल चला पटापट. कसं होतं आईस्क्रीम? चांगलं. चांगलं की खूप चांगलं? त्याच्यामध्ये कोणते कोणते फ्लेवर्स मम्माने ऍड केलेले? व्हॅनिला, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. अच्छा बाळ ग. आणि अजून काय बरं विचारायचं होतं तुला? सो मी माझं प्रॉमिस फॉलो केलं. तू आता तुझं करणार ना? मम्माचं ऐकायचं. मम्माचं सगळं ऐकायचं. सो आता आम्ही जरा बाहेर चाललो आहोत परत एकदा. थोडंसं फळं पण घ्यायची आहेत वैभव. हा सो फळं घ्यायची आहेत आजच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून काय करायचंय परी? हा आज नाही करायचंय, उद्या. उद्या आठ करूया. वैभवने इस्त्रीला कपडे टाकलेत, सो ते कलेक्ट करायचे आहेत. त्याचबरोबर क्विक 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 हां, आणि आईला सुद्धा भेटायचं आहे. सो आईला भेटूयात आणि असं सगळं काही आहे. सो बघूयात आपण काय काय होतं आहे. आणि ह्या परीला थोडंसं गार्डनमध्ये सुद्धा फिरून आणूयात. लकीली आज वैभव घरी आहे बिकॉज त्याची तब्येत ठीक नाही आहे, जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. सो त्याने रेस्ट करण्यासाठी सुट्टी टाकलेली होती. सो त्याने त्याची बाहेरची काही कामं केली याच्या दिवसभरामध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. सो असं ब्लर होतोय थोडासा मोबाईल, पण इट्स ओके फाईन. सो चला तर मग जाऊयात आपण आता बाहेर आणि बघूयात काय होतंय, काय काय ब्लॉग आपण घेऊ शकतो आहे. सो स्टे ट्यून. बारीक व्हायला लागणार. Say hi. Say hi. तशी घरी काढायची, बघून ठेव. काय ते मला रात्री काढून दाखव. काय दिसलं तुला त्या ड्रॉइंग मध्ये? बघ काय काय
मॅप काय काय दिसतंय पण बघ जा व्यवस्थित बघ, बघते तर व्यवस्थित बघ. आणि काय काय सगळं व्यवस्थित स्टडी कर. हा अजून अजून इथे मी सांगते तुला ते काय आहे माहिती का तुला. माझी वसुंधरा म्हणजे काय रे. हा म्हणजे त्यांनी सांगितलंय नेचर इम्पॉर्टंट काय. आता नेचरमध्ये काय काय येतं माहितीये तुला. तिथे जे पर्पल कलरचं दिसतंय माहितीये तुला ते स्काय. हा ग्रीन कलरचं काय ट्री. ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलरचं आहे ते काय स्काय नाही एअर. वेळ खायची. त्याच्यानंतर ते डार्क पर्पल आहे ते काय आहे वॉटर. आणि जे येल्लो आहे ते काय आहे अग्नी म्हणजे आग फायर. ओके सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत नेचरसाठी. ओके आलेलो आहोत. तुम्हाला जसं सांगितलं की बाहेर जायचं होतं तर बाहेर जायचं कारण हे होतं की मला फ्रूट्स आणायचे होते. उद्या वैभवला ऑफिसला टिफिनला द्यायला फ्रूट्स नव्हते सो फ्रूट्स आणायचे होते. तसं वॉटरमेलन आहे माझ्याकडे पण वॉटरमेलन कसं होतं की आपण टिफिनमध्ये दिलं तर ते एका विशिष्ट वेळेनंतर थोडंसं असं स्मूथ होऊन जातं किंवा मग खराब होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. सो म्हणून ॲपल आणायचं होतं. ऑरेंज आणलेला आहे. सो ॲपल तुम्ही छान असं मिठाच्या पाण्यामध्ये 2-3 मिनटं भिजवून ठेवलं तरी अगदी संध्याकाळपर्यंत ते सेम कलरमध्ये राहतं म्हणजे व्हाईट कलरमध्ये आणि फ्रेश राहतं. सो तो संध्याकाळी सुद्धा खाऊ शकतो अशा अनुषंगाने. सो ॲपल आणि ऑरेंज आणलेले आहे. सो तुम्हाला दाखवते. आणि त्याचप्रमाणे मला थोडंसं कोथिंबीर कढीपत्ता लिंबू आणि मिरची अद्रक आणायचं होतं. सो ते आणलेलं आहे. मोठ्या मार्केटमध्येच गेलेलो म्हणजे तिथे पाव किलो अशा सेशनमध्ये ते आणता येतं. आणि मग असं सगळं करून आईला भेटलो. आईशी थोड्याशा गप्पा मारल्या थोडंसं गॉसिपिंग केलं कारण का आज थोडंसं गॉसिपिंग करायचं होतं आईसोबत. सो मग ते केलं आणि मग फायनली घरी आलेलो आहोत. सो आज मी तुमच्याशी अशा गप्पाच मारते ना आणि गप्पांचे क्लिप जास्त आहेत आपले. एनिवेज आता मी करते आहे सोयाबीन राईस. वैभव खालीच आहे परीसोबत त्याला शेविंग करायची आहे. सो ती तो करून मग तो थोडंसं परीबरोबर खेळून मग तो वर आणणार आहे तिला. तोपर्यंत मी पटकन आता सोयाबीनचा भात लावणार आहे आणि सोयाबीन राईसच आम्ही आता खाऊ. आणि मग ते झाल्यानंतर थोडंसं आवरणार. कपडे धुवायचे आहेत सो ते धुवून वाळत घालायचे आहेत. सो अशी सगळी काही कामं आहेत. सो असं सगळं काही आहे. खूप मेस झालेला आहे आणि आता असं आहे ना की परीला सुट्टी पडलेली आहे. सो मग तिचं सगळंच ती काढत असते. मग तिचं ते कलरिंग असो किंवा मग खेळणी असो आणि असा सगळा पसारा. आता जसं तुम्हाला एक थोडीशी अशी झलक देते त्याची. सो इथे सगळा तिने पसारा काढून ठेवलेला आहे. सो तो पसारा आवरायचा आहे. बेडरूम पूर्ण मेस करून टाकलेला आहे. सो ते करायचं आहे. अशी खूप सारी कामं आहेत आणि पसारा बघूनच खूप कंटाळा येतो. वॉशिंग मशीनमध्ये इथे कपडे लावलेले आहेत. सो ते पुन्हा एकदा मला लावायचे आहेत. कम्फर्ट टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडासा स्मेल छान येईल आणि मग ते वाळत घालायचे आहेत. अशी खूप सारी कामं आहेत कारण का उद्यापासून परत तिला घेऊन सुद्धा जायचं आहे स्केटिंगला आणि त्याबरोबर माझंसुद्धा थोडंसं लाईन ऑफ वर्क आहे. सो ते करायचं आहे आणि अजून त्या सगळ्या कामाला एक 10-15 दिवस तरी जाणार आहेत. सो मग ते आहे. लवकरच मला कळेल की समथिंग न्यू मी शिकत आहे आणि ते लवकरच तुमच्यासमोर येईल. सो लेट सी की ते मी तुम्हाला सांगते पण आहे की नाही सांगत आहे बघू आपण अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. पण ते सगळं काम लाईनअप आहे. सो सगळे शेड्युलिंग प्लॅन्स आहेत. आणि मग चला मी आता पटकन जेवण बनवून घेते म्हणजे भात लावते गरम गरम. सो मग ते आले खालून का त्यांना देईन आणि मी कामसुद्धा करते. सो मग भेटूयात आपण सगळं आवरून झाल्यानंतर. मग तुमच्याशी बोलते. हा सगळा पसारा आवरते. खूप वैतागाला आहे तो बघून 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 पण काय करणार ऑप्शन नसतो हातामध्ये. एनिवेज सो असं सगळं आहे. बघूयात छान छान व्लॉग्स आपण बनवूयात. थोडासा वेळ द्या मला. मग तोपर्यंत आपले व्लॉगसुद्धा व्हायरल होतील. कंटेंट सजेशनसुद्धा आपल्याला यायला लागेल आणि मग अकॉर्डिंगली आपले व्लॉग छान छान पद्धतीने बसतील. सो आता जी सुरुवात झाली आहे ती अशीच कंटिन्युएशनमध्ये राहिली पाहिजे असं मला मनापासून वाटतं.
कारण आत्तापर्यंत मी जेव्हा व्हिडिओ बनवायचे ना तेव्हा मला असं वाटायचं की आपण अजून काहीतरी बघूयात, काय व्हेरिएशन आहे, कोण कसं करतं, कोण कसं बनवतं, किंवा मग आपल्या बोलण्यात किंवा मग कशामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, असं सतत वाटत राहायचं. पण आता फायनली मी एक गोष्ट ठरवलेली आहे की मी आता माझ्या पद्धतीने ब्लॉगिंग करणार आहे. जितकं आत्तापर्यंत शिकलेली आहे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तेवढं सगळं काही अनुभव घ्यायचे. कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधले अप्स अँड डाऊन्स, त्यांच्या आयुष्यातले हर्डल्स खूप वेगळे असतात. सो आपण कोणाबरोबरच आपलं लाईफ कम्पेअर नाही करू शकत. सो जे माझं लाईफ आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल. माझ्या लाईफमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, माझं लाईफ बघून तुम्ही मला काहीतरी सजेस्ट कराल. सो असं सगळं काही डिफरंट असतं. जसं हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसंच प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं वेगळं असतं अँड दॅट वी हॅव टू ॲक्सेप्ट. आणि त्या ॲक्सेप्टन्सवरच आपण मूव ऑन केलं पाहिजे. सो असं सगळं काही छान छान गमती जमते. तर आता मी स्वतः एक होममेकर आहे. सो मग होममेकर म्हटलं तर मग घरातलं सगळं काही डेलीचं रुटीन जे दिवसभर मी करते, दॅट कॅन बी रिपिटेटिव्ह थिंग्स, एनिथिंग कॅन बी. सो मग तेच सगळं मी तुमच्याबरोबर सादर करणार आहे आणि ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल. कारण ॲज अ होममेकर म्हणून मला जेवढ्या टिप्स तुम्हाला देता येईल तेवढ्या टिप्स मी देईल. आम्ही जर कुठे बाहेर फिरायला गेलो तर ते मी तुम्हाला दाखवेल. ॲक्च्युली कसं होतं ना की मी एकटी तुमच्याबरोबर खूप बोलू शकते, खूप काही तुम्हाला सांगू शकते. पण जेव्हा घरामध्ये कोणी दुसरं असतं ना, जसं माझे मिस्टर झाले किंवा मग माझी मुलगी झाली किंवा मग कधीतरी आई येते किंवा तरी मग कोणीही असो, दॅट कॅन बी अ फ्रेंड, दॅट कॅन बी अ एनिथिंग, एनीवन. ओके. सो मग अशा सीनमध्ये कसं होतं ना की मी बोलते आहे कारण माझा कम्फर्ट झोन तेवढा आहे, समोरचा तेवढा कम्फर्टेबल असतो नसतो. काही गोष्टी अशा असतात की वैभवचं असतं की मी चुकूनही कॅमेरामध्ये आलो नाही पाहिजे, या चुकूनही माझ्या बोलण्यातल्या काही गोष्टी कॅप्चर नाही झाल्या पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींचं मला भान राखावं लागतं. सो मग तो जोपर्यंत घरात नसतो ना तोपर्यंतच मी ही गोष्ट करू शकते. कारण मग एकदा तो घरात आल्यानंतर आपलं घर ऑलरेडी खूप छोटं आहे, त्यामुळे सतत मग येणं जाणं किंवा मग मध्ये काही गोष्टी करणं ह्या सगळ्या गोष्टी कॉमन असतात. सो मग तो नसतो, त्याच वेळेमध्ये मी हे सगळं करू शकते. सो म्हणून मग जे काही माझं दिवसभराचं रुटीन असेल, मी कशा रेसिपीज बनवते, मी माझ्या जेवणामध्ये काय काय असतं किंवा मी ते बनवण्याची टेक्निक काय असते, कोणती रेसिपी मी कोणत्या पद्धतीने बनवते, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. एखादी गोष्टीचं क्लिनिंग असेल सो ते कशा प्रकारे केलं पाहिजे, का केलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. सो ॲज अ होम मेकर म्हणून जेवढं मला तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. एक मदर म्हणून जेवढं दाखवता येईल, मी माझ्या मुलीसाठी काय करते, तिला कसं अपब्रिंगिंग देते, हे सगळं जेवढं मला शक्य असेल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल आणि होप तुम्हाला ते बघायला आवडेल. तुमचं सजेशन्स ऑलवेज वेलकम, हे मी नेहमीच व्लॉगमध्ये बोलते. आणि असं सगळं काही आहे. लवकरच आपल्याला आपले मिनी व्लॉगसुद्धा करायचे आहेत. पण ऑलरेडी आम्ही मध्ये माथेरान गेले होतो, सो त्याचे 4 मिनी व्लॉग्स करायचे बाकी आहेत. व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे त्याला, म्हणून मी सध्या काही व्लॉगिंग नाही करत आहे मिनी व्लॉगमध्ये. सो लवकर ते सुद्धा चालू होईल. लवकरच आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा फोनसुद्धा येणार आहे, त्यामुळे ते तुम्हाला बघायला अजून छान वाटेल. सो असं सगळं आहे. तर चला, अजून खूप काही बोलायचं आहे, असंच बोलत राहील रोज तुमच्यासोबत. सो आता सगळ्यात अगोदर मी जेवण बनवते आणि मग सगळ्यात शेवटी गुड नाईट म्हणायला तुमच्यासमोर येते. सो आता मध्ये काहीच कॅप्चर नाही करत आहे. तुम्हाला इन्फॉर्म तर केलेलं आहे मी की आता मी सोयाबीन राईस बनवणार आहे. मस्त जेवू, ते त्यांचा आराम करतील, मी माझं काम करेल आणि अगदी सगळ्यात शेवटी मी तुम्हाला भेटेल. तर इथे आपला सोयाबीन राईससाठी असणारा काही मसाला असतो तो रेडी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे सोयाबीन, मटार, त्याच्यानंतर हिरवी मिरची, त्याच्यानंतर घातलेला आहे कांदा आणि खडा मसाला, असं सगळं घातलेलं आहे. आणि दही आणि लिंबू, आणि त्याचबरोबर घातली आहे हळद, थोडंसं लाल तिखट आणि आपला एव्हरेस्ट किंवा बादशाचा बिर्याणी मसाला. सो हा घातलेला आहे मी, हा बिर्याणी मसाला घातलेला आहे. आणि असं काही आपला आता ही जी काही ग्रेव्ही आहे ही रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा बासमती राईस मिक्स करूयात आणि मग कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊयात, म्हणजे तो मोकळासुद्धा होतो आणि छान शिजतोसुद्धा.
सो असा काही सोयाबीनचा राईस आत्ता झटपट तुम्हाला दाखवला आहे. नेक्स्ट टाइम तुझ्याबरोबर छान रेसिपी सुद्धा शेअर कर. तर कालचा व्लॉग एंड करायला मिळाला नाही म्हणून आज व्लॉग एंड करते. सो कालचा मस्त असा सोयाबीन राईस खाऊन खूप टेस्टी झालेला, स्पायसी झालेला, तरीसुद्धा परीने अगदी खूप मनापासून खाल्ला. आणि परी जेव्हा असं काही मनापासून खाते ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं. आणि मी केलेला थोडाच, कारण का वैभवचं सुद्धा म्हणणं होतं की मला थोडासाच राईस हवा आहे, मी जास्त नाही खाणार. पण तो टेस्टीच एवढा झालेला की ह्यांनी अक्षरशः 2-2 प्लेट म्हणजे रिपीट घेतला. त्याच्यामुळे घरातलं कोणी छान मनसोक्त खाल्लं की छान वाटतं. सो मग असं खाऊन आम्ही मस्त असे मँगोज खाल्ले आणि मग दिवसाचा एंड झाला. सगळं काही क्लीन करून, किचन क्लीन करून, आणि मग थोडंसं आवरायचं होतं जसं तुम्हाला सांगितलं, पण मला नाही मिळालं आवरायला, कारण परी सतत बाजूलाच बसून असते आणि मग तिचं असं असतं की तू माझ्याच बाजूला बसून राहायचं. सो आता बघूयात कधी होतं आहे, आता जेव्हा होईल तेव्हाच तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि असं सगळं होतं. सो असा काही होता माझा दिवस. तो तुम्हाला कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. माझं पूर्ण रुटीन तुम्हाला आवडलं का? परीचं स्केटिंगमध्ये सुद्धा छान प्रोग्रेस होते आहे, डेली इम्प्रूव्हिंग होतं आहे तिचं. सो छान वाटतं ऐकायला जेव्हा सर तिचा रिव्ह्यू देतात तेव्हा, आणि काहीतरी शिकते ना ह्याच्यामध्ये आनंदसुद्धा वाटतो. त्याच्यानंतर मग असं काही सगळा पूर्ण दिवस गेलेला आहे जो तुम्ही बघितलाच. सो तो कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला बघायला, काय बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की कळवा. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त आनंदी राहा एवढंच सांगेल. चला बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग की इथपर्यंत तुम्ही वेळ देऊन माझा व्लॉग बघितला त्यासाठी. बाय बाय.